आता एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर बघूयात। कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला। शेकडो कामगार मोर्चामध्ये सहभागी झाले होते। विविध मागण्यांसाठी कामगार रस्त्यावरती उतरले असून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन देणार आहेत। नाशिकच्या गोल क्लब मैदानाहून कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कामगार कर्मचारी संयुक्त समितीच्या वतीने नाशिकमध्ये आज या संपूर्ण कामगारांचा मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या गोल क्लब मैदानाहून हे संपूर्ण कामगार आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत आणि एकूणच जर बघितलं तर जिल्हाभरातील शेकडो जे कामगार आहे आणि कामगार नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध मागण्या त्यांच्या आहेत। या मागण्यांसाठी आता हे कामगार रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत काही हे मोर्चेकरी आहेत। जे काही किमान वेतन असेल ते किमान वेतनामध्ये वाढ व्हावी। कंत्राटीकरणाचं जे काही पेव खाजगी क्षेत्र असो शासकीय क्षेत्र असो प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी वाढलेले हे सर्व मागण्या मान्य करण्यासाठी संपूर्ण राज्यभर नव्हे देशभर संप पुकारण्यात आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये कृती समितीच्या वतीने या गोल क्लब मैदानावरून कलेक्टर कचेरीवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची सरकारला मागणी आहे, आमच्या ज्या काही मागण्या या मागण्या मान्य करा, या नाहीतर यापेक्षाही तीव्र असं आंदोलन भविष्यामध्ये केलं जाईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। नक्कीच आपण बघतोय अशा पद्धतीने कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारच्या दरबारी या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। जिल्हाधिकारी यांना या मोर्चेकरी निवेदन देखील देणार आहेत। जर सरकारने या संदर्भात निर्णय घेतला नाही तर पुढील काळामध्ये जे आंदोलन असेल ते तीव्र स्वरूपाचं असेल असा इशारा देखील यावेळी कामगारांच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा।